निखिल ते तेज ज्याचेने अमृत जीववे देहित देहदैव औटपिठे तळे सर्व ते दिसे सूर्य हा प्रकाशिती ठाई ज्ञानदेव म्हणे मज त्रिकुटाची गोडी धरिता आवडी ब्रह्मलाभे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7वा त्यातला अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक 30 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी अध्याय 7वामध्ये केलेलं 194 क्रमांकाचं भाष्य ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. साधिभूतादिदैवं मां साधी आज्ञां च ये विदु प्रयाणकालेपि च मां ते विदुर्युक्त चेतसः. अर्थात असा कृष्ण भावना भावित भक्त ज्ञानी भक्त कृष्ण भावनेच्या क्रियेमध्ये सतत रममाण होतो. भगवंताचा तो नित्य दास होऊन राहतो. दास आणि नोकर यात फरक आहे महाराज. काही मोबदला घेऊन जर सेवा करत असो तर ती नोकरी आहे. परंतु कशाचाही स्वार्थ न ठेवता अतिशय निष्काम भावानं निस्वार्थ वृत्तीनं जेव्हा सेवा केली जाते त्याला दास म्हणतात, दास्यत्व. म्हणून तर समर्थ रामदास स्वामींनी रामदास म्हटलेलं आहे. कालिदास, हरिदास. हरीचा नोकर किंवा कालीचा नोकर किंवा रामाचा नोकर असं नाही म्हटलेलं महाराज. या दास्यत्वामुळेच त्या दासाला आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती होत असते. कारण निस्वार्थ सेवा जेव्हा घडते त्यावेळेस ज्याची सेवा करतो आहे तो प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही महाराज. व्यक्ती असो, गुरु असो, ईश्वर असो. मोबदल्यामध्ये सेवा घडत असेल तर त्याला सेवा म्हणतच नाही महाराज. तो व्यवसाय झाला, नोकरी झाली. कर्तव्य कर्म निष्काम भावनेनं आम्ही जे करतो ते कर्तव्य कर्म आहे. आई वडिलांची सेवा करणं कर्तव्य आहे. परंतु ते निष्काम भावानं करणं, पुढच्या पिढीनं किंवा आमच्या मुलांनी आमची सेवा करावं हा उद्देश ठेवून जर आम्ही आईवडिलांची सेवा करत असो किंवा आमचं संगोपन केलेलं आहे त्यांनी, त्या मोबदल्यात आम्ही त्यांची सेवा करतो या भावनेनं जर ती सेवा होत असेल तर त्याला कर्तव्य कर्म म्हणतच नाही महाराज. स्वार्थ आला त्या ठिकाणी. निस्वार्थपणे सेवा घडत असेल तर ते दास्यत्व आहे आणि दास होता आलं पाहिजे. त्याशिवाय स्वस्वरूपाची जाण होतच नाही महाराज. आणि एकदा का स्वस्वरूप कळालं की मग जीवाच्या ठिकाणी असलेला अहंभाव समूळ नष्ट होऊन जातो. कारण जीवाचं अस्तित्वच तसं आहे महाराज. त्याचा अंश आहे, त्याच्या सत्तेने चालतो. कळसूत्री बाहुलीप्रमाणे आपली दोर त्याच्या हातात असते. हे जेव्हा जीवाला कळतं त्यावेळेस मी 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 हे सगळं संपून जातं. अहंभावच निघून जातो. आणि एक सांगू का, परमार्थ हा करायचा आहे केवळ मी निघून जाण्याकरताच करायचा आहे. अहंभाव निघून जावा
हा परमार्थ करण्याचा मुख्य उद्देश आहे. कारण जोपर्यंत अहम आहे, मी आहे, तोपर्यंत भ्रम आहे. समूळ भ्रम जावा असं वाटत असेल तर मीचं उच्चाटन व्हायला पाहिजे. त्याशिवाय परमार्थाची वाट खऱ्या अर्थानं आपण चालतच नाही महाराज. मनुष्य हा तसं पाहिलं तर उपजत त्याचा अंश आहे. देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ. दुःख त्या प्रतीचं ओढवलं की शेवटी त्याचाच कितीही नास्तिक असला तरी धावा त्या परमात्म्याचाच करत असतो. त्याच्याच ठिकाणी अंतिम आश्रय मागत असतो जीव. परंतु जोपर्यंत त्यानंच प्रदान केलेलं बळ आमच्यात आहे, शक्ती आहे, धन आहे, तारुण्य आहे, तोपर्यंत हा अहमचा मद चढलेला असतो महाराज. आणि हा अहमचा मद एकदा गेला रे गेला की मनुष्य हा मूळ स्वभावात येतो. हरिभक्त पारायण. विंचू वाईट नाहीच आहे महाराज, त्याची नांगी वाईट आहे. इतकं असं, आता ती नांगी केवढीशी, त्या नांगीत विष असेल तरी किती, पण किती मिरवतं महाराज ती नांगी. एकदा का ती नांगी काढून टाकली की विंचू सुद्धा हरिभक्त पारायणच आहे. विंचू वाईट नाही, त्याची नांगी वाईट आहे. तसा मनुष्य हा त्याचाच अंश आहे, फक्त अहम भाव आहे, तोपर्यंतच त्याला परमार्थाची आवश्यकता. एकदा अहम गेला की तो हरिभक्त पारायण झालाच समजा. म्हणून स्वस्वरूप जाणून अशा शुद्ध भक्तियुक्त अवस्थेत तो भगवंताचे गुणगान गातो, कीर्तन करतो. त्यातच त्याला आनंद मिळत असतो. त्याचा दृढ विश्वास भगवंत सेवेत असतो. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. संतांच्या सहवासात, गुरुच्या आज्ञेत असा मनुष्य सतत जगत असतो, आपलं आयुष्य घालवत असतो. ती आचारसंहिता त्याने लावून घेतलेली असते स्वतःला, आणि त्यातूनच आपली सर्व उद्दिष्ट सिद्ध होतील असा दृढ विश्वास त्याच्या ठायी असतो महाराज. आणि अशी अवस्था सत्संगामुळंच प्राप्त होते, ईश्वराच्या कृपेनेच प्राप्त होते. आणि एकदा ती अवस्था प्राप्त झाली की क्षणभरही त्याचा विस्मरण होत नाही. सतत भगवंत नामाचा, भगवंत स्वरूपाचा, भगवंताच्या गुणगान गाण्यातच तो धन्यता मानत असतो. साहजिकच अंतसमयी सुद्धा भगवंताचंच रूप त्याच्या डोळ्यापुढे येतं, भगवंताचं नाम त्याच्या मुखामध्ये येतं, आणि भगवंतानेच अभिवचन दिल्याप्रमाणे प्रयाण काले पीच मामते विदुर्युक्त चेतसहा. शेवटच्या समयी सुद्धा अर्जुना ते माझंच नाम घेतात आणि अनायसेच माझ्या धामाला अर्थात मोक्षपदाला प्राप्त होत असतात. यावर भाष्य करताना माऊली 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग ओबी क्रमांक 194 मध्ये भाष्य करतात की मग चमत्कारला म्हणे ये जळीची तारांगणे कैसा झकविला असलगपणे अक्षरांचेनी. अर्थात मग चमत्कार वाटून अर्जुन असा म्हणतो की अहो ही वाक्यफळे म्हणजे पाण्यात पडलेले नक्षत्राचे प्रतिबिंबच होय. पाण्यामध्ये प्रतिबिंब पडतं महाराज. त्याला खोटं म्हणावं तर वरती नक्षत्र आहे, नक्षत्र खोटं आहे का? नाही. पण त्याला खरं म्हणावं
तर स्पर्श करू शकत नाही, कारण ते प्रतिबिंब आहे. म्हणजे ते खरंही नाही आणि खोटंही नाही. तसं भगवंत जे काही सांगताहेत ती वाक्य फळं त्या पाण्यात पडलेल्या नक्षत्राच्या प्रतिबिंबाप्रमाणे आहेत म्हणे. जशा विश्वासानं त्याला तुम्ही समजून घ्याल तसा भाव त्यातून प्रगट होतो. ग्रहण कशा भावानं केलं जाईल, अर्जुन म्हणतो की ते प्रतिबिंब मी या अक्षरांच्या सुलभपणाने केवळ अक्षरांनाच फळ समजून कसा फसलो म्हणे. विचारामध्ये द्विधा अवस्थेत आहे अर्जुन, की प्रतिबिंबाला खरं म्हणावं तर ते खरं नाही आहे, खोटं म्हणावं तर उगीचच पडलेलं नाही आहे. वर अधिष्ठान आहे त्याचं, त्या अधिष्ठानाचं ते प्रतिबिंब आहे. तसं भगवंत जे सांगताहेत ते अर्जुनाने घेतलेल्या पवित्र्यामुळं काही वेळेस ते पटतही नाही आहे, पण त्याला सोडूही वाटत नाही. ते असत्यही नाही, त्याच्यात आपलं हित दडलेलं आहे याची खात्री अर्जुनाला आहे. कारण परमात्मा आहे, परिचय झालेला आहे, सामान्य नाही. अधिकार माहीत होता अर्जुनाला, भगवंताचा अधिकार काय आहे ते. मनात आणलं असतं तर युद्ध करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. फक्त एक सुदर्शन काढलं असतं महाराज, सगळे चिडीचूप झाले असते. काय हवं ते निर्णय बसल्या जागेवर करता आला असता. परंतु हा जो होऊ घातलेला खेळ आहे तो अर्जुनाला चकवतोय आणि काय कळत काय करावं हे समजण्याच्या पलीकडे अर्जुनाची बुद्धी गेलेली आहे. थोडक्यात गोठली आहे बुद्धी. निर्णायक भूमिकेपर्यंत अर्जुनाला जाताच येत नाही महाराज. मग चमत म्हणून माऊली वर्णन करतायत, भगवंता माऊली अर्जुनाविषयी वर्णन करतायत. मग चमत्कारला म्हणे ये जळीची म्या तारांगणे, कैसा झकविला असलगपणे अक्षरांचेने. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.